मॅथ बाय पूजाच्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 7th क्लासचा जो लास्ट पॉईंट आहे कॉंग्रन्स ऑफ अँगल तो पाहणार आहोत। ठीक आहे, आता कॉंग्रन्स म्हणजे अँगल काय हे पाहण्या अगोदर तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे आपण दोन लाईन सेगमेंट काढून घेतलेले आहे। ठीक आहे, हा माझा लाईन सेगमेंट ए आणि बी, हा माझा पी आणि क्यू, आणि दोघांची लेंथ जर 4 सेंटीमीटर असेल तर आपण यांना काय म्हणतो, कॉंग्रन्स म्हणतो। म्हणजे ज्यांची लेंथ सारखी असेल ते काय असणार आपल्याकडे, कॉंग्रंट आहे। तर सेम तसेच प्रोसिजर आपल्या कशामध्ये आहेत, आता आपल्याकडे कशामध्ये येणार आहेत, अँगलमध्ये येणार आहे। ठीक आहे, समजा मी ते एक अँगल काढलेला आहे इथं। ठीक आहे, आणि याला नाव दिलं मी ए, बी आणि सी नाव दिलं, आणि हा माझा 45चा आहे। कितीचा आहे हा, 45चा आहे। सेम तसाच मी एक परत जर अँगल काढला एक्स वाय झेड, आणि हा माझा असेल 35चा। नेक्स्ट अँगल मी काढला इथे पी क्यू आर। ठीक आहे, हा काढलेला आहे मी 45चा। किती काढलेला आहे, 45चा। तर याच्यामध्ये पाहू शकता की आपली जी फर्स्ट डायग्राम आहे आणि थर्ड डायग्राम आहे, याचे दोघांचे जे मेजरमेंट आहे, म्हणजे हा पण 45 आहे, हा पण 45 आहे, दोघांचं मेजरमेंट कसं आहे, सारखं आहे। ठीक आहे, तर मग आपण काय म्हणणार की आपला जो अँगल आहे ए बी सी हा काय असणार आपला, कॉंग्रंट असणार। कशासोबत, तर आपल्या अँगल पी क्यू आर सोबत। कारण का बरं कॉंग्रंट असणार, दोघांची जी लेंथ आहे, जी मेजरमेंट आहे ती दोघांची कशी आहे, आपली सारखी आहे, म्हणून त्या अँगलला काय म्हणणार आपण, कॉंग्रंट म्हणणार। हीच डेफिनेशन आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता। टू अँगल विथ इक्वल मेजर आर कॉंग्रंट टू इच अदर, म्हणजे त्या दोन अँगलचे जर मेजरमेंट सारखे असेल तर ते काय असतात आपल्याकडे, कॉंग्रंट असतात। ठीक आहे, हा झाला आपला कॉंग्रन्स म्हणजे कशाला म्हणायचं त्याच्याबद्दल। आता पाहू शकता खाली तुम्हाला एक क्वेश्चन इथं या ठिकाणी दिलेला आहे। हा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉच बनवलेली आहे आणि क्वेश्चन तुम्हाला केलेला आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला केलेला आहे, व्हॉट टाईम डज द क्लॉक शो। आपल्याला ह्या क्लॉकमध्ये कितीचा टाईम दिसत आहे तो आपल्याला सांगायचा असतो। तर पाहू शकता आपल्याला क्लॉकमध्ये कितीचा टाईम दिसत आहे, 3 वाजत आहे आपले, तर इथं 3 o'clock लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन केलं आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल बिटवीन दिस टू अँगल। ठीक आहे, म्हणजे आपले हे जे दोन्ही बाण आहे, ठीक आहे, दोन्ही जे आपले आहेत ते याच्यामध्ये कितीचा कोण तयार होते आपल्याला सांगायचं आहे। कितीचा होतो तिथं तुम्ही पाहू शकता 90चा होतो, तर आपल्याला या ठिकाणी काही लिहायचं आहे, 90चा आपल्याला आन्सर इथं लिहायचं आहे। सेकंड जो तुम्हाला नेक्स्ट जो क्वेश्चन दिला आहे तुम्ही इथं पाहू शकता, थर्डवाला क्वेश्चन, याच्यामध्ये सेम असाच अँगल कधी फाउंड होणार, म्हणजे आपला 90चा अँगल आपल्याला कधी मिळेल, किती वाजता मिळेल, हे तुम्हाला या बॉक्समध्ये सांगायचं, आणि तुम्ही खाली ते कमेंट करून सांगा की सेम आपल्याला घड्याळामध्ये, ठीक आहे, काटल्यानंतर आपल्याला काटकोन कधी मिळतो, की हा आपला इथं 12 आणि 3 मध्ये काटकोन तयार होत आहे, सेम काटकोन आपल्याला परत कधी मिळेल तो आपल्याला तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आता आपण पाहणार आहोत याचं प्रॅक्टिस सेट। प्रॅक्टिस सेट 7 आणि लास्टवाला प्रॅक्टिस सेट क्वेश्चन पहा। सम अँगल आर गिवन बिलो युजिंग द सिम्बॉल ऑफ कॉंग्रन्स, रिटर्न द नेम ऑफ द पेअर ऑफ द कॉंग्रन्स अँगल इन दिस फिगर। ठीक आहे, आपल्याला मेन फिगर दिलेली आहे ही वाली, आणि काही आणखीन एक्स्ट्रा आपल्याला फिगर दिले आहेत। आपल्याला कॉंग्रन्सचा सिम्बॉल वापरून आपल्याला या मेन फिगरसोबत कोणती फिगर ही, म्हणजे कोणती डायग्राम ही कॉंग्रन्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे। ठीक आहे, तर आपल्याला हा जो आहे प्रॉब्लेम सेट हा आपला नेक्स्ट आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं मी डायग्राम काढून घेतलेली आहे, इथं सगळे डायग्राम तुम्हाला दिसत आहे। मेन डायग्राम जी आपली आहे ती पण मी काढलेली आहे इथे, आणि बाकीच्या तिन्ही डायग्राम इथं काढलेल्या आहे। ठीक आहे, तर हा आहे आपला जो लास्टचा 7th क्लासचा प्रॅक्टिस सेट, जो की आहे प्रॅक्टिस सेट नंबर 7। ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल दिले त्यांना कॉंग्रन्सी आपल्याला दाखवायचे। ही झाली आपली मेन फिगर। या मेन फिगरला पाहून आपल्याला हे जे बाकीचे 3 अँगल ड्रॉ केले आहेत त्यांच्यासोबत आपल्याला काय दाखवायचे, त्यांना सिम्बॉलिकली कॉंग्रंट कोणता अँगल आहे ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे। ठीक आहे, इथं पाहू शकता आपला जो हा अँगल आहे AOC वाला, हा जो अँगल आहे कितीचा आहे आपल्याला, 90चा, म्हणजे करणार आपण अँगल AOC। ठीक आहे, हा कॉंग्रंट येणार आहे आपला कोणता, जर आपण हा जो अँगल काढलेला आहे ना, ठीक आहे, म्हणजे PQR सोबत काय येणार आहे, हा आपला कॉंग्रंट येणार आहे। हा झाला आपला कॉंग्रन्सीचा सिम्बॉल। ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉलिकली प्रेयर करायचं होतं आपल्या या एक्झाम्पलमध्ये। सेकंड दिलेला आहे तुम्हाला हा जो अँगल दिसत आहे तुमचा, हा RST वाला जो अँगल आहे जो काही कितीचा आहे, 45चा आहे। ठीक आहे, आता मेन फिगरमध्ये पहा, जर आपण मेन फिगर 90ची असेल त्याला जर आपण बायसेक्टर इथं काढलेलं आहे। ठीक आहे, बायसेक्टर काढल्यामुळे काय होतं, 90चा 2 भाग होता। ठीक आहे, आता 90चे 2 भाग कितीचे, म्हणजे 45 होणार। ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे आपला AOB, त्याच्यानंतर BOC, हे दोन्ही अँगल कितीचे आपल्याकडे, दोन्ही अँगल कितीचे आपल्याकडे, 45 चे, म्हणजे आपला हा जो अँगल आहे RST, याच्यासोबत हे दोन्ही अँगल काय होतील आपले, कॉंग्रन्स होणार आहे। ठीक आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार की अँगल काय आहे आपल्याकडे, RST याच्यासोबत कोणकोणते अँगल कॉंग्रंट होणार आहे, तर अँगल AOB हा सुद्धा कॉंग्रंट असेल। परत आपला दुसरा अँगल कोणता आहे, अँगल BOC हा सुद्धा काय येणार आहे आपल्याला, त्याच्यासोबत कॉंग्रंट येणार आहे। म्हणजे या अँगलसोबत आपल्याला 2 अँगल काय मिळणार आहे, कॉंग्रंट मिळणार आहे। ठीक आहे, कारण की आपण जर 90वर जर आपण त्याचं बायसेक्ट केलं तर आपल्याला 2 अँगल मिळतात, आणि दोन्ही 45 चे असतात त्याच्यामुळे। ठीक आहे, थर्ड अँगल तुम्ही इथं पाहू शकता, आपल्याला हा जो अँगल दिलेला आहे, कोणता अँगल दिला आहे आपल्याकडे, इथं लिहून घेते, अँगल LMN। ठीक आहे, हा कितीचा दिला आहे आपल्याला, 30चा दिलेला आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये मेन डायग्राममध्ये पहा आपल्याकडे कोणता अँगल 30चा आहे, तर DOC हा जो अँगल आहे आपल्याला कितीचा दिला आहे, 30चा दिला आहे। म्हणून अँगल LMN हा कशासोबत कॉंग्रंट येणार, तर आपल्या DOC सोबत कॉंग्रंट येणार, कारण की
हा पण 30 डिग्रीचा आहे आणि हा पण 30 डिग्रीचा आहे, म्हणजे हा पण 30चा आहे आणि हा अँगल पण सुद्धा आपला 30 अँगल म्हणजे 30 डिग्रीचा दिला आहे. म्हणून हे दोन्ही अँगल काय असणार आपले कॉन्ग्रंट असणार, कारण की दोघांचं मेजरमेंट सारखं असेल तर आपण त्या अँगलला काय म्हणतो कॉन्ग्रंट म्हणतो. म्हणून हे दोन्ही अँगल कसे असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे. ठीक आहे, हे झालं आपलं जे प्रॅक्टिस सेट होतं, त्याच्यातले जे क्वेश्चन होते त्याच्यावरचं आपलं लिहून झालेलं आहे. आता लास्टला तुम्हाला एक छोटीशी की इन्फॉर्मेशन दिली आहे पुस्तकामध्ये, ती आपण पाहून घेऊया. जी म्हणजे आहे की तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल. आता कॉन्ग्रन्स ऑफ सर्कल कशाला म्हणायचं, जसं आपण अँगलला मेजरमेंट साईज सेम असेल तर आपण अँगल मेजर काय म्हणतो कॉन्ग्रन्स आहे. आपलं सेगमेंटचं लेंथ जर सारखे असेल तर आपण त्या सेगमेंटला काय म्हणतो की तो सेगमेंट कसा आहे आपला कॉन्ग्रंट आहे. सेम याच्यामध्ये सुद्धा असू शकणार आहे. ज्या जो काही सर्कल आपल्याला दिलेलं आहे ज्याची रेडियस ठीक आहे जे सेम असेल ते जे काही सर्कल असतील ते काय असणार आहे आपल्यासाठी कॉन्ग्रंट असणार आहे. इथं पाहू शकता फिगर ABCD आपल्याला 3 फिगर दिलेले आहे. पहिल्याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर, दुसऱ्याची 2 सेंटीमीटर, तिसऱ्याची 1 सेंटीमीटर आणि चौथ्याची 1.5 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, आता कॉन्ग्रन्स म्हटलं तर त्यांची सर्कल जी आहे ज्या सर्कलची जी रेडियस आहे ती कशी यायला पाहिजे आपली सेम यायला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता नंबर 1 आणि नंबर 3 म्हणजे A आणि C मधली जी फिगर आहे ह्या दोघांची जी आपली जी रेडियस आहे ती किती दिली आपल्याला 1 सेंटीमीटर दिली. म्हणून आपण म्हणू शकणार की A सर्कल आणि C सर्कल हे दोन्ही सर्कल कसे आपल्याकडे कॉन्ग्रंट आहे, कारण की दोघांची जी काही रेडियस आहे ती कशी आपली सारखी आहे, त्या सारख्या मापाची आहे. म्हणून ते दोन्ही अँगल काय असणार आपल्याकडे कॉन्ग्रंट असणार आहे. ठीक आहे, आणि B आणि C या दोघांमध्ये काहीच फरक नाही येणार आपल्याला, कारण की हा 2 सेमीचा आहे आणि हा 1.3 सेमीचा आहे. म्हणजे दोन्ही कॉन्ग्रंट असणार नाही. कॉन्ग्रंट म्हणजे काय, त्यांची लेंथ त्यांची रेडियस ती काय असली पाहिजे सारखी असली पाहिजे, तरच आपण काय म्हणू शकतो की ते कॉन्ग्रंट असू शकतात. ठीक आहे, हा झाला आपला 7 जो आपला क्लास आहे त्याच्यातला हा चॅप्टर नंबर 1 त्याच्यामधले सगळे एक्झाम्पल सगळे टोटल प्रॅक्टिस सेट आपण इथं सॉल्व करून झालेलं आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपला सेकंड चॅप्टर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर हा राहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जो की धडा नंबर 2 असणार आहेत.